नमस्कार. आज आपण बनवणार आहोत सुरणाचे कटलेट. त्यासाठी मी हा सुरण अर्धा किलो आहे, तो कुकरमध्ये उकडून घेतलेला आहे. थोडेसं त्यात पोहे भिजत घातले आहेत बाइंडिंगसाठी. ही आलं, लसूण आणि माझ्याकडे ओल्या लाल मिरच्या होत्या, ते क्रश केलेलं आहे. एक गाजर ग्रेट करून घेतला आहे. थोडा चाट मसाला आणि शॅलो फ्राय करण्यासाठी तेल आणि मीठ लागेल आपल्याला. तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. आता मी हा सुरण कुस्करून घेते. तर तुम्ही बघू शकता, हा सुरण मी हाताने स्मॅश केला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही किसणीवर सुद्धा ग्रेट करू शकता. आता ह्यात आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स घालूया. आलं, लसूण आणि मिरची, किसलेलं गाजर, चाट मसाला. चाट मसाला थोडा आंबटपणासाठी घातला आहे, कारण सुरण एखाद्या वेळेस खाजू शकतो घशाला. त्याच्यामुळे त्याच्यात थोडं लिंबू किंवा चाट मसाला घातला तर एक तर टेस्टसुद्धा चांगली येते आणि मग तो खाजतसुद्धा नाही घशाला. आता त्यात हे भिजवलेले पोहे घालूया. आणि थोडं मीठ घालूया. चाट मसाला घातल्यामुळे मीठ थोडंसं कमीच लागेल. आता हे सगळं मिश्रण एकजीव करून त्याचे मी कटलेट बनवून घेते. तर अशा प्रकारे आपलं कटलेटसाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे. थोडंसं हाताला तेल लावून कटलेटसाठी आपण पॅटी बनवून घेऊया. आता तुम्हाला हव्या त्या साईजचे पॅटीस कटलेट तुम्ही बनवू शकता. आणि तुम्ही बघू शकता, अगदी एका हाताने सुद्धा हे कटलेट बनवले जात आहे. तर अशा रीतीने मी हे सगळे कटलेट आता बनवून घेते. अशा रीतीने हे सगळे सुरणाचे कटलेट आपले बनवून तयार झालेले आहेत. आता आपण हे तव्यावर शॅलो फ्राय करून घेऊन घ्या. यासाठी तवा पण मी आधीच तापत ठेवलेला आहे. कटलेट बनवण्यासाठी मी तवा ऑलरेडी तापत ठेवलेला आहे. आता त्याच्यावर थोडंसं तेल पसरवूया. एका बाजूने व्यवस्थित आपण शिजवून घेऊया आणि मग ते उलटवूया. खूप छान सुगंध सुटला आहे कटलेट शॅलो फ्राय करताना. आणि तुम्ही बघू शकता, एका बाजूने ते पूर्णपणे शिजलेले आहेत. पहिले झालेले कटलेट असे मी साईडला लावून ठेवले आहेत तव्याला. आता दुसरे टाकूया.
कवर क्रिस्पी होण्यासाठी मी थोडं थोडं तेल घातलं आहे कटलेटवर. उरलेले कटलेटसुद्धा आता ऑलमोस्ट तयार आहेत. सो आपण हे टोमॅटो सॉस बरोबर सर्व करूया. गरमागरम सुरणाचे कटलेट तयार आहेत. आता आपण टोमॅटो सॉस बरोबर त्याचा आस्वाद घेऊया. तुम्ही नक्की घरी बनवून बघा.